बघा मी काय म्हटलं, समोरच्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये कधीही कमी लेखायचं नसतं. आपला प्रतिस्पर्धी आहे म्हटल्यानंतर त्याच ताकदीनं आपणसुद्धा त्या निवडणुकीमध्ये उतरायचं असतं. ही विद्यमान जागा शिवसेना पक्षाची आहे आणि त्यामुळं ही महायुतीमध्ये शिवसेना पक्ष लढवणार आहे आणि शिवसेना पक्ष मागच्यापेक्षा जास्त मताधिक्यानं ही जागा जिंकेल. कारण गेल्यावेळी जी आता मुश्रीफ साहेब असतील किंवा अनेक नेते मंडळी असतील, जी आमचे राजकीय विचार वेगळे होते, आज आम्ही एका राजकीय विचाराने एकत्र आलेलो आहोत. त्यामुळं मी एवढंच सांगेन आपल्याला, मान्य मुश्रीफ साहेब आहेत, मी आहे, आमचे सगळे आमदार महोदय आहेत, माझे आमदार आहेत, सगळे पदाधिकारी आहेत तिन्ही पक्षांचे, आम्ही एका जीवानं काम करतो आहे. आता मान्य चंद्रकांत दादांनी मागच्या आठवड्यात बैठक घेतली, आज मी घेतो आहे, मुश्रीफ साहेब तर ठाण मांडून इथं बसलेले आहेत. त्यामुळं आम्ही सगळेजण ताकद लावू आणि मागच्यापेक्षा जास्त बहुमताने ही जागा जिंकू. नाही, महायुती बघा, मी मगाशी म्हटलं तसं 45+ बहुमतासाठी आम्ही कामाला लागलेलो आहे. महाविकास आघाडी काय करते काय करत नाही, त्यांना उमेदवार मिळतात का मिळत नाहीत, दिलेले उमेदवार राहतात का कुठं बाहेर दुसरीकडे जातात, हे बघायची आम्हाला आवश्यकता नाही. आमचे तिन्ही नेते माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा, हे तिघंजणं 24/7 महाराष्ट्रातनं 45+चं बहुमत मिळवायच्या कामाला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा सगळेजण त्याच तयारीमध्ये आहोत. ओके. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नेहमीच आम्ही सकारात्मक भूमिकेतनं पाहिलेलं आहे. कारण ज्या मराठी भाषिक गावांची भूमिका महाराष्ट्रामध्ये सहभागी होण्याची आहे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. त्या विभागाचा समन्वयक मंत्री देखील मी मराठी भाषिक जे आपले म्हणजे सीमावर्ती गाव आहेत त्यांचा मी आहे. निश्चितपणे त्यांची भूमिका रास्त आहे. साहेब, डिपार्टमेंटच्या संबंधित विदेशी मद्याची वाहतूक रोखण्यासाठी आपण बनावटी विदेशी मद्य रोखण्यासाठी MPDAची अंमलबजावणी करणार म्हटलं होता. काही ठिकाणी कारवाई होत आहेत, झालेली आहेत, पण अजूनही आता लोकसभा निवडणूक ज्याच्यात हे आहे, पण मूळ जो काय स्टॉक मागवणार असतो त्याच्या पण यंत्रणा हात पोहोचतो. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2024 31 मार्चला मी मुंबईमध्ये त्याचा रितसर आढावा दिलेला आहे. गतवर्षी जेवढ्या MPDच्या कारवाई झाल्या त्याच्या तिप्पट कारवाया सन 23-24 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या आहेत. माझ्या विभागानं मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मद्य निर्मिती, अवैध मद्य तस्करी, अवैध मद्य वाहतूक याच्यावरती गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पटीनं जादा कारवाया केलेल्या आहेत. निवडणुकीच्या कालावधीतसुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागानं सीमा तपासणी नाके उभे केलेले आहेत, फ्लाईंग स्क्वॉड उभे केलेले आहेत. अवैध आणि कसल्याही पद्धतीचं ज्या मद्य परमिटेड नाही अशावरती धडक कारवाई करण्याचे आदेश आचारसंहितेपूर्वीच आम्ही माझ्या विभागाच्या प्रशासनाला दिलेले आहेत. ओके. महायुतीला आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरेंनी काल पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलेलं आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळं महायुतीची ताकद महाराष्ट्रात वाढलेली आहे. आणि यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातनं 45+चं बहुमत आणि देशामध्ये 400 पारचा नारा जो या ठिकाणी आपण महायुतीकडनं दिलेला आहे तो कालच्या राजसाहेबांच्या भूमिकेमुळं अधिक भक्कम झालेला आहे. आणि निश्चित महाराष्ट्रामध्ये महायुती अतिशय ताकदीने इथून पुढं काम करेल. काय करतं, टीका करण्याशिवाय दुसरं ते काही करत नाहीत. त्यांना फक्त लोकांच्यावर त्यांना त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह सकारात्मक राज्याच्या हिताचं, देशाच्या हिताचं असं कधी लिखाण झालं आहे का? केवळ आणि केवळ गेल्या 1.5-2 वर्षापासून मान्य शिंदेसाहेबांनी नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही भूमिका घेतली तेव्हापासून टीका करणं या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तेव्हापासून लोकांना आता संजय राऊत काय लिहित आहेत हे वाचण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट राहिलेला नाही. नोटिफिकेशन निघणार आहे, आलं का लक्षात, निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचं. त्यामुळं निवडणुकीचं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी निश्चितपणे महायुतीमध्ये जागा वाटपातनं समन्वयानं सन्मानजनक मार्ग निघेल. मी काय ते ऐकलं नाही किंवा पाहिलं देखील नाही. त्यामुळं जोपर्यंत ते आपण बघितलेलं नसतं किंवा ऐकलेलं नसतं तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. ओके, थँक्यू, धन्यवाद. सातारच्या महामेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे, सातारचा सुद्धा प्रश्न लवकरच सन्मानजनक पद्धतीनं सोडवला जाईल. धन्यवाद. त्यांचं राजसाहेब ठाकरेंचं असाच बोलण्याचा अर्थ होता की एका युतीमधनं निवडणूक लढवायची, एक महायुती करून निवडणुकीत लोकांना मतं मागायची आणि ज्या महायुतीला लोकांनी निवडून दिलं आहे ती महायुती सोडायची आणि दुसऱ्यांच्याबरोबर सरकार करायचं,
असं करू नका असा राज ठाकरे साहेबांचा बोलण्याचा उद्देश होता. महायुतीला घातपात करायचा होता का त्यांचा, अशा पद्धतीनं अपघात झालेला? चौकशी स्थानिक पोलीस करतील अपघाताचं कारण काय आहे, आणि जर तशी कोणाला शंका वाटत असेल त्यांना तर त्यांनी जरूर तक्रार करावी. त्यांचा कोणावर संशय असेल तर संशयिताचं नाव द्यावं. पोलीस प्रशासन चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. साहेब काल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.